हॅलो मित्रांनो. अ, अ, आज आपण बघणार आहोत पाय चार्ट कसा इन्सर्ट करायचा इन एक्सेल. सो हा पाय चार्टचा ऑप्शन आहे अँड हा टेबल आहे. हा टेबल मी इंटरनेटवरून घेतला आहे डाउनलोड करून. सो तुम्ही सुद्धा करू शकता. तर या टेबलमध्ये काय आहे की डिफरंट डिफरंट कॉलम्स आहेत बघा, याला कॉलम्स म्हणतात. आणि हे आहे, तर हा सेल्स रिप्रेझेंटेटिव्हने किती युनिट्स सेल केलेत आणि हे युनिट्स आहेत म्हणजे हे आयटम्स आहेत. हा पेन्सिल 95 पेन्सिल सेल केलेले आहेत आणि ह्या प्रत्येक युनिटची एका युनिटची कॉस्ट पेन्सिलची 1.99 आहे. आणि ह्याची टोटल युनिट्स एवढे सेल केले आहेत, तर याची टोटल त्याने किती सेल केली हा डेटा आपल्याकडे आहे. तर ह्याच्यावरून आपल्याला पाय चार्ट कसा करता येईल, तर मग त्याच्या अगोदर आपण हे करूया. पाय चार्ट केव्हा घेतात, जेव्हा आपल्याकडे कॅटेगरी ही असेल, कमी असतील सांगायचे. आता फॉर एक्झाम्पल मी इथे क्लिक केला तर इथे बघा, आता बाइंडर, डेस्क, पेन, पेन सेट आणि पेन्सिल अशी कॅटेगरी आहे. आहे का नाही? तर मग हे कमी कॅटेगरीज आहेत. आपण या नंबरला शो नाही करू शकत. सपोज आता मी जर ह्या पूर्ण टेबलला सिलेक्ट केला आणि पाय चार्ट घेतला, हां, तर आपल्याकडे डिफरंट डिफरंट टाइप्स ऑफ पाय चार्ट आहेत. 2D आहे, 3D आहे, डोनट आहे. तर आपण सध्या 2D बघतोय. तर 2D वरती काय केलं असं फक्त आता आता असा दिसेल पाय चार्ट. ओके. हा खूपच कंजेस्टेड वाटतोय. तर मग आपण काय करायला पाहिजे, ह्याला थोडासा मॉडिफाय करूया, कन्वर्ट करूया. ठीक आहे. मग कसा कन्वर्ट करायचा, तर आपण ह्याला एका टॅब्युलर फॉर्ममध्ये कन्वर्ट करूया. जसं की म्हणजे आपण एक पायवट टेबल इन्सर्ट करू. ठीक आहे, नवीन शीटमध्ये. आणि मला फक्त काय करायचं आहे, आयटम्स. ओके, एक आयटम आहे आणि त्या आयटमचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे, म्हणजे बाइंडर किती सेल झाले, डेस्क किती सेल झाले, पेन किती सेल झाले, पेन सेट किती, पेन्सिल किती. ओके, हा ब्लँक आहे, तुम्ही ब्लँक असा रिमूव्ह करू शकता. ओके. तर हा असा, हा झाला टेबल, बरोबर. मग हे तुमचं एक टोटल टेबल एक्स्ट्रॅक्ट, कशाचा एक्स्ट्रॅक्ट आहे तर याचा सगळ्याचा एक्स्ट्रॅक्ट. पण आपण फक्त एक कॉलम सिलेक्ट केला आहे आयटमचा आणि किती आयटम सेल ते बघायचं. म्हणजे ह्या आयटम टोटल सेल्समध्ये हे आयटम किती सेल झाला, किती वेळा सेल झालेला आहे, बरोबर का. अशा बाबतीत मग आपण जर समजा इन्सर्ट केला, ओके, तर आपल्याला इथं खाली पाय चार्ट, पाय चार्टवरती क्लिक करा. बरोबर. ओके. आता बघा इथे काय आहे, बाइंडर, डेस्क, पेन. पण ह्या पाय चार्टमध्ये तुम्हाला ह्या कलरचं डिस्ट्रीब्युशन आहे, पण कोणता किती किती वेळा काय नंबर पाहिजे असतील तर इथे बघा, हे तुमच्याकडे चार्ट एलिमेंट्स आहेत. याच्यामध्ये तुम्ही डाटा लेबल ऑप्शन क्लिक केला की ॲटोमॅटिकली म्हणजे बघा, आता हा बाइंडर आहे तर बाइंडर 15, डेस्क 3, 5, देन 7 काय आहे, पेन आहे. ओके. आता ह्याच्यामध्ये पण तुम्हाला काय करायचं आहे, समजा आता कॅटेगरी नेम पाहिजे, तुम्ही ते क्रॉस चेक नाही करू शकत आहे का नाही. प्रत्येक वेळेस हा कलरचे बघायचा, मग इथे मग हा कोणता हा कोणता, बरोबर. मग त्याच्याकरता एक ऑप्शन आहे. हं? काय ऑप्शन आहे इथे, आता मोर ऑप्शन वरती आहे, बरोबर का. मोर ऑप्शन वरती तुम्ही तर इथे इथे कॅटेगरी नेम केला, बरोबर का. हां, कॅटेगरी नेम वरती केला की तुम्हाला इथे काय येईल बघा, इथं काय आलंय, डेस्क. म्हणजे हा डेस्क आहे, 3 आहे, बरोबर. हा बाइंडर आहे, किती आहे, 15 नंबर आहे, बरोबर. इथे इकडे चेक करायची गरज नाही कोणता कलर आहे काय, तो सिस्टीम ऑटोमॅटिकली देऊन टाकते. ॲडिशनली तुम्हाला जर डेटा कॉल आउट करत असेल, म्हणजे बाहेर आउटसाईड, बघा आता हा डेटा कॉल आउट झाला, बरोबर का. तुम्हाला जर हे इनसाइड पाहिजे असेल तर हा इनसाइड दाखवणार, बरोबर का. पण हा कंजेस्टेड वाटतोय, सो लेट्स कीप ॲज इट इज द डेटा कॉल आउट. हां, मग हे डेटा कॉल आउट आपण इथे टाकला. हां, बेस्ट फिट असा आहे, बरोबर का. तर डेटा कॉल आउट टाकून द्या. आणि ह्याच्यामध्ये जर तुम्हाला इन तुम्हाला आयटमच्या ऐवजी त्याचा काउंट पाहिजे असेल, तर मग आपण काय करायचं, सिम्पली बघा इथे काय कॅटेगरी नेम काढून टाकायचा. हे जे फॉर्मॅट डाटा लेबलमध्ये इथं व्हॅल्यू ॲड करायचा. ठीक आहे, झालं. बघा आहे इथे काय आहे, 13. कुठं 13 आहे, हा 13 पेन्सिल 13 किती पर्सेंट, 30%, बरोबर, पर्सेंटेजमध्ये आलं. म्हणजे सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्युशन कशाची आहे, तर तुमच्या 15 म्हणजे बाइंडरची, बरोबर.
आणि हा तुमचा चेंज होऊ शकतो. जसं की आता बघा इथं काय झालंय, सॉर्ट पण करू शकतो. इथे काय आहे, 15 आहे, 3 5 7 13 आहे, बरोबर, उलट सुलट आहे. हा, मग आपण कसं करू शकतो त्याला, आपण असं हे पण करू शकतो, काय करू शकतो त्याला, व्ह्यू. ओके, सो सपोज आता आपण त्याला हां, तर त्याला आपण काय करू शकतो, इथे इथे बघा, हा काय आहे, मी डेटा होममध्ये गेलो. होममध्ये इथे फिल्टर ऑप्शन आहे, बरोबर का. फिल्टर खाली केला मी. आता लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट पाहिजे, झाला हा लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट, इथे चेंज झाला. हा इथे पण ऑटोमॅटिक चेंज होतं, बरोबर. मग हे अशा प्रकारे तुम्ही सॉर्ट करू शकता. हां, रो लेबल काउंट आयटम्स, आणि हे तुमचा पाय चार्ट झाला. इथे तुम्हाला हे टोटल म्हणून इथे काय करू शकता तुम्ही, टोटल ऑफ वॉट, हे डबल क्लिक करायचं इथे, आणि तुम्ही याला नाव देऊ शकता, टोटल ऑफ तुमचा काय आहे, आयटम्स, बरोबर. हे असे देऊ शकता, सिम्पल. ह्याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही चार्टची स्टाईल पण चेंज करू शकता. ओके, तुम्हाला ही बेटर वाटते असं ठेवू शकता. हां, असं ठेवू शकता, कसंही ठेवू शकता. हं? याचा कलर चेंज करू शकता. तुम्हाला हा नाही आवडला तर कलर कॉम्बिनेशन हा करू शकता, हा करू शकता. हां, हा ठेवू शकता. ओके, तुमच्या मनाने कसाही ठेवू शकता. ओके, हा मोनोक्रोमॅटिक म्हणजे सेम आहे, फक्त त्याचा त्याचा जे डार्कनेस आहे ती व्हॅरी होते. तर याच्यामध्ये जस्ट हा सुटेबल म्हणजे हे असे सुटेबल दिसतात, म्हणजे वेगवेगळे कलर तुम्ही ठेवू शकता. ओके, दॅट्स इट. थँक्यू.